आजच्या सोहळ्यामध्ये नक्कीच निर्णायक वर्चस्व कोणाचा असेल तर विकी स्पोर्ट्स कोकसे म्हटलं तर बबलू पाटील अँड कंपनी. एक स्कोरर द्यायचे दादा. स्कोरर स्कोरर. जाऊया मैदानामध्ये क्षेत्ररक्षणच्या व्यूहरचनेमध्ये पाहायला मिळेल आपल्याला द्वारली संघ. बबलू पाटील विकी कोकसेचा एक मास्टर ब्लास्टर हा डिटर फलंदाज, त्याचा एक क्लास आपल्याला आज पाहायला मिळाला या दुपारच्या सत्रामध्ये ग्रँड फिनालेच्या या मेगा फायनलच्या दिवसामध्ये. स्ट्राईकला येतो बंटी, नॉन स्ट्राईकला असेल तो बबलू. तर गोलंदाजच्या मार्कवर राहील गोलंदाज जयेश. पहिला चेंडू स्वतःला शपलवून खेळलेत. काऊ कॉर्नरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 1. नक्कीच श्री गणेश केला जातो. पहिल्या चेंडूचा सन्मान आणि नक्कीच एक धाव इथं अंकित केली जाते. तर पाहूया आता आपण पाहतो बबलू पाटीलला, जो संघाचा सर्वेसर्वा कर्णधार, कॅप्टन कुल कर्णधार, ज्याने आपल्या संघाला इथपर्यंत घेऊन आलाय. एकाएकी त्याचं वर्चस्व बघायला मिळालं. गोलंदाजीमध्ये असेल, फलंदाजीमध्ये असेल. आज तुमच्या समवेत, आमच्या सर्वांच्या समवेत तो स्ट्राईक एंडला स्ट्राईक रोटेट करेल. तर जयेश गोलंदाजीसाठी स्वतःला सिद्ध करेल. ओया वर्धो विकेटसाठी. हो, फार मोठी विकेट आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करेल का? आणि ओ नक्कीच थोडे फंबल झाले होते. बिग विकेट, बॅक टू पॅव्हिलियन बबलू पाटील. मागच्या दिवशी खेळ केला होता. काल तोच बबलू पाटील बॅक टू पॅव्हिलियन मध्ये जाताना पाहायला मिळतोय. नक्कीच एक सुयश हे संपादन केलंय या जयेशनं गोलंदाजीच्या मार्कवर. खूप सुरेख गोलंदाजी क्षेत्ररक्षणच्या व्यूहरचनेमध्ये बघितलं तर जाळं विणलंय आणि त्या जाळ्यामध्ये हा मोठा मासा अडकलाय बबलू पाटील. कमिटीमधूनच तुम्हाला डिसिजन दिला जाईल. थर्ड अंपायरचा जो कौल असेल तो. तर जाऊया मैदानामध्ये बंटी आणि महेश. हो, सुरेख फटका आहे, ताकद आहे, नजाकत आहे. बॉटमॅनचा वापर केलाय. चेंडू 6 धावेला आकार देतोय. 6 धावा, बिग मॅक्झिमम षटकार. नक्कीच एक सुरेख फटका आणि 6 धावा. 6 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 7. बंटीच्या बॅटमधून एक आक्रमक, विस्फोटक, एक्सप्लोझिव्ह फटका बघायला मिळाला. जयेशवर थोडं आक्रमण झालं. नक्कीच 6 धावा इथं अंकित होत आहेत. हो, सुरेख कमबॅक, गुड बॉलिंग. नक्कीच आपल्या स्वतःला सिद्ध करतोय, कमबॅक करतोय गोलंदाज जयेश.
जाऊया नवीन चेंडू सहित जयेशच्या गोलंदाजीवर ओव्हर द विकेटसाठी. सुरेख सुरेख नक्कीच गुड बॉलिंग बघायला मिळते. जयेशचा वेग, भन्नाट अचूक टप्पा आणि नक्कीच कौशल्य त्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. एक मोठा बिग हिट आला होता, तत्पूर्वी 2 निर्धाव चेंडू. धावसंख्या धनाजी नवीन षटक मार्गस्थ घेऊन येतील. तर सामन्याला स्पीडअप द्यायचे लवकर लवकर. पंच महेश आणि बंटी ला पाहतोय आपण मैदानामध्ये. खूपच स्वैर मारा. नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये सुदर्शन पाहायला मिळत आहेत. अचूक स्कोरर कसा असावा आज पंचांच्या भूमिकेमध्ये चाणक्य रीतीने पाहायला मिळत आहेत. खूप चांगला दांडगा आत्मविश्वास. नक्कीच मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. कमी वयामध्ये फार कौशल्य हे सुदर्शनचं पाहायला मिळतं. नक्कीच थोडेसे लेटकट खेळलेत परंतु पाहूया एक धाव अर्जित केली जाते. कारण बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला होता. एका धावेसाठी 1 धाव अंकित केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. नऊ धावा. बॉटल आहे खाली तिथं. तर जाऊया मैदानामध्ये. थोडस मला वाटतं इथं प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न पाहूया. 10 धावा दुहेरी अंकामध्ये प्रस्थान घेतले ते विकी स्पोर्ट्स कोक्से संघानं. नक्की तर थोडसा संत गतीने ओढला जातोय हा सामना कोक्से संघाकडून. कारण एक बिग विकेट या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाली. स्वतः कर्णधार एकाएकी किल्ला लढवायचा नक्कीच आज तो बबलू पाटील मैदानामध्ये नाही तर डगआउट मध्ये आनंद घेतोय. परंतु बंटीवर फार मोठी जिम्मेदारी असेल. महेश असतील त्यांच्या समवेत तर गोलंदाजा मार्गवर असेल तर धनाजी ओव्हर द विकेटसाठी.
फार मोठा बिग हिट केला जातो. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करेल का? चेंडू नक्कीच स्टँड ऑन डिलिव्हर्ड. ISI ट्रेडमार्क A1 क्वालिटीचा हा एक आयोग्य चषकाचा षटकार. डीजे असे म्हणेल, अपेक्षेच्या दानवाला प्रयत्नांनी डंख मारावा, घेऊन अनुभव उराशी पुन्हा नवीन मार्ग धरावा. नक्कीच पुन्हा नवीन मार्ग धरलाय तो मी म्हणेल महेशनं. अप्रतिम बॅटमध्ये विस्फोटक फटका. हो वाव. नक्कीच त्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज. एक विस्फोटक फटका आला आणि एक निर्धाव चेंडूची सांगता करून देतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर 16. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बंटी असेल, महेश असेल, दोघांच्या कॉन्ट्रीब्युशन बघितलं तर 7 प्लस 14 धावा. पुन्हा एकच लाईनने चेंडूला दिशा दिले. पुन्हा चेंडू लॉंग 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 बिग अवे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. नक्कीच सन्माननीय योगेश खाटेकरे, नंदू देसले आणि त्यांच्या समवेत अजित पवार यांचं या दुपारच्या सत्रामध्ये शुभ आगमन झालंय. नक्कीच सर आपण येऊन या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तसेच अन्विक कलेक्शनचे प्रोप्रायटर अजित पवार यांचं सुद्धा शुभ आगमन आम्हाला बघायला मिळालं. या आमच्या व्यासपीठावर षटक संपतंय. तर जाऊया, 2 षटकांचा खेळ संपला. 24 धावा, 24 लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नक्कीच एक सुवर्ण धावसंख्या बघायला मिळते. 24 खूप चांगल्या गतीने स्कोर इथं अंकित केलाय तो विकी स्पोर्ट्स कोकसे या संघानं. तर जाऊया मैदानामध्ये. 2 षटकं, 24 धावा, 1 विकेट्स पाहायला मिळाली. नक्कीच बंटी असेल, महेश असेल, चांगले कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळते आणि धावसंख्या 24. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय रुपेश असतील. नक्कीच द्वारली विपक्ष विकी स्पोर्ट्स कोकसे या 2 संघांदरम्यान हा चाललेला सामना आज एक बिग बॅटल पाहायला मिळतोय. खूप सुरेख धावा खेचण्यामध्ये यश मिळाला. 12.00च्या सरासरीने 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. परंतु अजूनही मी म्हणेल जोपर्यंत बंटी आणि मवेश सुरेख खेळ करताना दिसेल. खूप सुरेख फटका आहे. स्वतःला शपल करून केले, जागा बनवली होती. पाहूया किती धावा येत आहेत. 1 धाव घेतलं, दुसऱ्या धावाला जातील का? 2 धावा येत आहेत. नक्कीच दुसरी तिसरीला आगेकूच होत आहे. नक्कीच मला वाटतंय 3 धावा. नक्कीच गुड बॉलिंग, गुड बॅटिंग बघायला मिळाली आणि नक्कीच कॉन्ट्रीब्युशन बघितलं तर धावसंख्या 3 ने पुढे जाते. धावसंख्या होती ती 27 धावा. नक्कीच सुरेख दोघांमध्ये तालमेल बघायला मिळाला.
बंटी असेल महेश असेल राईट अमोर विकेटसाठी गेलेले ते गोलंदाज रुपेश पहिल्या चेंडू गणिक 3 धावा स्वतःला शपल करून खेळले होते. नक्कीच इथं 3 धावेला आकार देतात आपल्या संघासाठी. तर विकी स्पोर्ट कोक्सेला मी म्हणाला एकाएकी सामना जिंकायचा असेल तर वेगळ्या रणनीती घ्यायला लागेल. द्वारली संघ तेवढा ताकदीचा संघ आहे मैदानामध्ये. तर जाऊ पुन्हा गोलंदाजच्या मार्कवर रुपेशच्या या ओटू विकेटसाठी. हो नक्कीच मॅग्निफिशियंट फटका होता. ताकद होती नाजाकत होती बॉटिंगचा वापर होता. शतरक्षक जज करेल परंतु तत्पूर्वी येथील या 2 रन नक्कीच गुड रनिंग द बिटवीन विकेट पाहायला मिळाली. दोघांचा सुरेख तालमेल आणि नक्कीच 2 धावा एकवडल्या जातील. धावसंख्या येते 29. नक्कीच 29. खूप सुरेख खेळ बघा संयम रीतीने खेळ. त्यानंतर खराब चेंडू आला तर नक्कीच एक विस्फोटक फटका पाहायला मिळतोय. नक्कीच सुरेख फटकेबाजी आतापर्यंत बघायला मिळाली. विकेटचं मी म्हणेल नक्कीच पतन झालंय परंतु सुरेख. हो वाव नक्कीच खोडवर टप्प्याचा चेंडू सुरेख आणि रुपेशची गोलंदाजी नक्कीच इथं मोठ्या फटक्यापासून प्रवृत्त ठेवते ते विकी स्पोर्ट्स कोक्से या संघाला. तर धावसंख्या 30-30 पाहतोय 3-0 लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच 4 षटकांचा सामना कोक्से विपक्ष विकी स्पोर्ट्स विपक्ष आपण पाहतोय द्वारलीला. तर जाऊया मैदानामध्ये. फटक्यात मला वाटतं खरोखरच आक्रमकता दिसाली परंतु षटकार येतो चौकार. प्रयत्न चांगले परंतु 1 बाउन्स मला वाटतं चेंडू पंच चौकार. तर मोठा आक्रमण आणि विस्फोटक फलंदाजी मधून एक चौकार बघायला मिळाला. नक्कीच एफर्ट चांगले होते परंतु त्याच्या आवाक्याबाहेर शतरक्षकाला घेऊन जातो हा चेंडू आणि 4 धावा येतील. 4 धावे धावसंख्या 34. मॅक्झिमम आयसाइट ट्रेडमार्क A1 क्वालिटीचा एक दमदार पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार. विकी स्पोर्ट कोक्से संघाकडून आक्रमकता आणि फक्त आक्रमकता बघायला मिळते. वाव काय लॉलीपॉप फटका आहे. ताकद आहे नाजाकत आहे आणि नक्कीच येईल एक विस्फोटक एक्सप्लोजिव्ह फटका म्हणजेच मिळतो तो 6 धावेने झटका द्वारे संघासाठी. तर 3 षटकं पाहायला मिळाली. 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन गोलंदाज जगदीश असेल. मी मागेच म्हटलं होतं ज्यावेळी बंटीने आक्रमकता धारण केली होती तर असं एक सुतवात केलं की अपयशाच्या दानवाला प्रयत्नांनी डंक मारावा. नवीन अनुभव घेऊन नवीन मार्ग अपनावा. म्हणजे नक्कीच खरंच नवीन मार्ग बघितला तर बंटीच्या बॅटमधून तसेच महेशच्या बॅटमधून चांगलाच कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं. आणि धावसंख्या पाहतोय बंटी 26 धावांवर तर महेशची बॅट मला वाटतं 18 धावांवर. नक्कीच एक सुरेख खेळ बघायला मिळतोय ते विकी स्पोर्ट्स कोक्से या संघाकडून. धावसंख्या 46.
46. खोल टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला एक स्टेअर करून केले तत्पूर्वी एक सिंगल्स, कारण वायडिक्स लॉंग ऑनला नाहीतर लॉंग ऑफला पण क्षेत्ररक्षक जज करताना बघितलं. सुरेख फेकी थ्रो बघायला मिळाली. येईल एक सिंगल्स, एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 47 पाहतोय. नक्कीच खूप प्रयत्न करावे लागले. सुरुवातीला एक विकेट मिळाली, तदनंतर आक्रमकता आणि विस्फोटक एक्सप्लोजिव्ह फटकेबाजी म्हणजे नक्कीच फलंदाजी एक भारदार इनिंग्स खेळतोय तो विकी स्पोर्ट्स कोकसे संघ आज एकविरा चषकाच्या या सोहळ्यामध्ये. तर जाऊया मैदानामध्ये. चौथं षटक जगदीश घेऊन जातील आपल्याच ओढ. पुन्हा आडव्या पट्टीमध्ये चेंडू केले, चेंडू मला वाटतं स्टेअर करेल का, नक्कीच यस. आणि इथं क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळतोय. तत्पूर्वी येईल एक सिंगल्स, एका सिंगलच्या मदतीने नक्कीच बॅक टू बॅक 2 चेंडू जगदीशच्या गोलंदाजीबद्दल खूप सुरेख पाहायला मिळाले. कारण सुरुवातीला 3 षटकं खूप हाणामारीची खेळून काढली. त्यानंतर जगदीश शेवटचं स्लॉगवरचं षटक होतं, हाणामारीचं षटक. बॅक टू बॅक 2 चेंडूवर सिंगल्स इथे एकवटली जाते आणि नक्कीच मला वाटतं आहे एक निर्णायक गोलंदाजी अचूक टप्प्यावर नक्कीच समन्वय साधला जाते ते जगदीशच्या या गोलंदाजीवर. तर सुरेख गुड बॉलिंग. पूर्णपणे आपल्याला पाहणी करतात आणि चेंडू जातो तो 4 धावेसाठी. थोड्या चुका या स्पर्धेबाहेर मला वाटतं खूप मोठं आव्हान उभं करून ठेवतील. नक्कीच त्याच आपल्याला बघायला मिळत आहेत या द्वारली संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. कारण जज करतो तो स्वतःला सावरण्यामध्ये थोडंसं फंबल झाले आणि नक्कीच चेंडू मिड विकेट डीप मिड विकेटची रेषा क्लिअर करतो 4 धावेसाठी. अर्धशतकीयची एक इनिंग्स म्हणजे 52 धावा 50+2 52 धावा. विकी स्पोर्ट कोकसे संघ खूप आगेकूच करतोय. एका वेळी बबलू पाटील गेल्यानंतर मला वाटलं असेल थोडं दडपण येतंय की काय, परंतु तसं काही झालं नाही. सुरेख नक्कीच चेंडूची पिचिंग व्यवस्थित होती, उसली बघायला मिळाली आणि पंचाकडे क्लाउड अपील करतायत जगदीश, परंतु तटस्थ पंच सुदर्शन खूप काहीसा अनुभव आपल्या कमी वयामध्ये त्यांनी संपादन केला. हा सुदर्शन पंचांच्या भूमिकेमध्ये तटस्थमध्ये पाहायला मिळाले. आता लेटकट थोडासा क्षेत्ररक्षक जज करेल आणि नक्कीच यस अप्रतिम मॅग्निफिशियंट की आज बघायला मिळाली. एका हातामध्ये चेंडू विसावतोय कारण गली स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षण सजलं होतं. बॅक टू पॅव्हलियन दुसरा झटका मिळतो विकी स्पोर्ट कुक्से संघाला. शेवटचा चेंडू आहे जगदीश तुमच्या गोलंदाजीमधून, कारण एक सुरेख गोलंदाजी कशी असावी. जगदीश फक्त एक महागडा एक चौकार देऊन गेला, त्यानंतर एक विकेट आली. सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली जगदीशच्या गोलंदाजीवर. येणारा लास्ट अँड बेस्ट प्रोग्रेस डिलिव्हरी असेल. शेवटचा निर्णायक चेंडू या सेशन मधला घेऊन जाईल आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या करिअरच्या लढाईसाठी जगदीश. पुन्हा आडव्या पट्टीमध्ये चेंडू स्टेअर करून खेळलेत. एक धावेला आकार, दुसऱ्या धावेला जातील का, आणि पाहता क्षणी एक सिंगल एकवटली जाते, दुसरीला रनआउट मध्ये विकेट बहाल केली जाते. खूप आक्रमकतेने मला वाटतं हा थ्रो होता आणि नक्कीच इथे एक सिंगल एकवटली जाईल. धावसंख्या येते 53. धावसंख्या 53, विजयाचं लक्ष 54 धावा आहे. पाहूया दुसऱ्या इनिंग मध्ये, दुसऱ्या सेशन मध्ये द्वारली संघाला विजयाचं लक्ष समीप गाठायचं असेल तर 54 धावांची एक बहारदार इनिंग खेळावी लागेल. विकी स्पोर्टचा जर विचार केला तर नक्कीच विकी स्पोर्टनं 3 विकेट बहाल केल्या, परंतु धावसंख्या एक सन्मानजनक म्हणजे गुड बॅटल गुड फायटिंग स्कोर ठेवलाय या मैदानामध्ये तो द्वारली संघासमोर.
तर आमच्या व्यासपीठावर सन्माननीय नंदूजी देसले यांना मानाची उपदार शाळ आणि पुष्पगुच्छ देताना स्वतः आयोजक जगदीशजी भाग्यवंत त्यांचं यथोचित स्वागत करतील. नक्कीच आमच्या व्यासपीठावर मिळालेल्या दुपारच्या सत्रामधील पाहुणे तसेच त्यांच्या समवेत अन्मी कलेक्शनचे प्रोप्रायटर अजित पवार यांना सुद्धा पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित स्वागत करतील. स्वतः आयोजक जगदीशजी भाग्यवंत सर. हॅलो. तर जाऊया मैदानामध्ये. विजयाचं लक्ष 54 धावा, 24 चेंडू 54 धावा. एक महागडं लक्ष असेल कारण तेवढं ताकदीची गोलंदाजी बघितली मी कालच्या दिवसामध्ये बबलू पाटील अँड कंपनी म्हणजे विकी स्पोर्ट कोक्से संघाची. परंतु आज एक वेगळ्या ईर्ष्येने दोन्ही संघांनी एक अप्रतिम खेळ केला. नक्कीच हा बाहेरच्या पोलमधील गटामधील हे दोन्ही संघ नक्कीच कल्याण डोंबिवली या परिसरातले दोन्ही संघ, परंतु एक चांगला खेळ. हो हो सुरेख. नक्कीच स्वतः कर्णधार बबलू, ज्या बबलूनं फलंदाजीमध्ये अपयशाला गेला तो बबलू आता गोलंदाजीमध्ये करिश्मा करण्यासाठी सज्ज असेल. स्वतः कॅप्टन कुक्से विकी स्पोर्ट या संघाचा. नक्कीच कला आहे, नक्की त्याच्याकडं आत्मविश्वास आहे. नुसतं स्टेअर केलं चेंडूला एका धावेसाठी आणि पाहूया चेंडू चाटत पुसत घासत गरगळत चेंडू सीमा रेषा बाहेर. चौकार. धन्यवाद. थोडस चक्रीवर असताना तयार करताना इथं बबलू पाटील पाहायला मिळत आहेत कारण एक चौकार आलाय. नक्कीच थोडस सूत्र हलवताना थोडासा शेवटच्या मोमेंटला चेंडू टॅप केलाय आणि पाहूया इथं निर्धाव चेंडूची सांगते करतोय. नक्कीच कमबॅक. गुड बॉलिंग कारण बबलू पाटील मध्ये ते अस्तित्व आहे, नक्की क्षमता आहे, कुवत आहे, नक्की स्वतःचा विश्वास आहे आणि स्वतः कर्णधार. आज फलंदाजीमध्ये अपयशी जरूर मी म्हटलं बघायला मिळाला, परंतु गोलंदाजीमध्ये ती चुणूक त्याची उणीव भरून काढेल याच्यामध्ये कुठलाच प्रश्न नाही. तर जाऊया बबलू पाटीलच्या रनअप मध्ये. जोश आपल्या समोर लाईनकडून आपण पाहतोय विकी स्पोर्ट्स कुक्से. नक्कीच हा भिवंडी विभागातील हा संघ असेल तर एक कल्याण विभागातील संघ म्हणजे द्वारली. हो सुरेख. थोडासा स्वतःला स्टेअर केला, डिफेन्सिव्ह फटका बघायला मिळाला आणि त्यानंतर पाहतोय इथं विकेट सुरक्षित मैदानामध्ये बघायला मिळाली. तर चला आज जमलेला तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे. आई एकविरा चषक 2021च्या पर्वामध्ये या खाटेकर गावामध्ये नक्कीच आज विकी स्पोर्ट कुक्से हा भिवंडी विभागातील संघ आज शतरक्षणच्या व्यूहरचनेमध्ये पाहतोय. तर कल्याण विभागातील द्वारली संघ आज बिग बॅटल म्हणजे फलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा स्टेअर केलंय बॅकवर्ड पॉइंटला शतरक्षण सजलंय आणि मला वाटतंय नक्कीच सुरक्षित फेकी थ्रो योग्य मिळाली परंतु कन्वर्ट करू शकले नाही, कर्मदर्शन करू शकले नाही स्वतः बबलू पाटील एसटीला आणि नक्कीच इथं विकेट अबाधित राहते. मला वाटतं धावसंख्या स्कोर बरोबर पाहतोय आपण 7 धावा. नक्कीच खूप सुरेख संगीत दिलं माझ्या डीजे मास्टरने वारंवार आणि आता मैदानामध्ये एक खेळ बघतोय.
तर विनायक मनोज सलामीला जोडी आली आणि नक्कीच मला वाटतं आहे नक्कीच निर्णायक चेंडू बबलू पाटील याच्या गोलंदाजीमध्ये निर्धाव चेंडूची सांगता करून जातोय. तर पाहता क्षणी 7 धावा येणारे 18 चेंडू मध्ये विजयाचं लक्ष्य फार अवघड आहे, परंतु अचीव्ह करण्यासाठी तेवढा प्रयत्न आहेत आणि नक्की त्यांच्याकडे गुणवत्ता सुद्धा बघायला मिळाली आपल्याला कालच्या दिवसामध्ये. फार आक्रमकता आहे, एक गहिराई आहे, विशालता आहे त्यांच्यामध्ये, खोलवर टप्प्याची फलंदाजी सुद्धा आहे. नक्कीच अजूनही येणारे 18 चेंडू विजयाचं लक्ष्य 47 पाहूया द्वारली संघासाठी. अजून काही घडलं नाही आणि बिघडलं नाही, कारण येणारे 18 चेंडू दोन्ही संघांचं भवितव्य अंधारामध्ये आहे अजूनही, परंतु येणारा काळ कोणाच्या बाजूने झुकतोय कोणाच्या बाजूने सरसावतोय नक्कीच. बोलायचं झालं तर कष्ट इतकं शांत रीतीने करा की यश हे तुमचं धिंगाणा घालेल. नक्कीच शांत रीतीने कष्ट बघायला मिळत आहेत. पहिल्या सेशन मध्ये बबलू पाटील गेल्यानंतर असं वाटलं होतं का बॅक टू मध्ये बबलू पाटील आणि फ्रंट फुटवर नाही तर बॅक फुटवरच जातो काय विकी स्पोर्ट कोक्से, परंतु तसं काही बघायला मिळालं नाही. बंटीने आणि महेशने डावाची झालर लावून गेले. विजया पथकासाठी एक चांगला फायटिंग स्कोर दिला. वाईट एक धाव अंकित केली जाते. नक्कीच खूप स्वेर मारा ऑफ कटरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता एका धावेसाठी. नक्कीच इथं एक धावेला आकार देते. धावसंख्या 8 या अंकावर आपण पाहतोय. विनायक आणि मनोज ही सलामीला आलेली जोडी. तर मनोजच्या बॅट मधून आतापर्यंत 7 धावेचं योगदान मिळालं द्वारली संघाला. विनायक 0 आणि मनोज 7 धाव्यांवर खेळतोय. तर जाऊया मैदानामध्ये पुन्हा नवीन चेंडू मयूर. वाईट बॅक टू बॅक व्हाईटची इथं धाव अर्जित केली जाते. थोडस एक हाय व्होल्टेज प्रेशर, परंतु मला वाटतंय क्षेत्ररक्षण एक चांगलं सजलंय. तर 54 धावा आणि विजयाचं लक्ष्य फार अवघड आहे. अजून येणारे 18 चेंडू 45 रन्स. पुन्हा व्हाईट हॅट्रिक, बॅक टू बॅक 3 चेंडू व्हाईट बघायला मिळाले आपल्याला या गोलंदाजीमध्ये. मयूरचा थोडासा फुटवर्क चुकतोय मला वाटतंय आणि नक्कीच इथं भूदंड मिळतोय तो विकी स्पोर्ट्स. पुन्हा व्हाईट. अशा रीतीने बघा 4 व्हाईट आल्यात. काय प्रेशर असेल आणि ते प्रेशर स्वतःवर रिलीज करतोय हा गोलंदाज म्हणजे मयूर. थोडासा गाईडलाईन्स करताय, थोडंसं गायडन्स करताना पाहायला मिळते बबलू पाटील स्वतः कर्णधार. नक्कीच त्यांनी सांगितलं असेल मनोधैर्य खचून देऊ नको, अजूनही सामना बॅलन्स आहे आपल्या बाजूने. नक्कीच, परंतु जे प्रेशर रिलीज करायचं मनोवैज्ञानिक दबाव आपल्या खांद्यावर घेतोय आणि नक्कीच अँगलने गोलंदाजी करतो. बॅक टू बॅक व्हाईट डिलिव्हरी. 4 चेंडू 4 चेंडू व्हाईट पाहायला मिळाली मयूरच्या गोलंदाजीवर. तर धावसंख्या 11. नक्कीच फटका चांगला होता आणि येथील या 4 धावा एक संघर्षमय चौकार येतोय. नक्कीच मी म्हटलं होतं कष्ट इतक्या शांत रीतीने करा की यश हे धिंगाणा घालेल. नक्कीच कष्ट शांत रीतीने झुकतंय बघायला मिळतंय ते द्वारली या संघाच्या बाजूने. बॅक टू बॅक 4 व्हाईट, त्यानंतर एक चौकार आला मध्ये. एकंदरीत तुम्हाला एका चेंडूचा विचार केला तर 8 धावा आम्हाला पाहायला मिळाल्या या स्कोरबोर्डवर. निवृत्ती खातेकरी आपण कुठे असाल तर समालोचन कक्षामध्ये यायचे. स्वतः आयोजक आपली वाट पाहत आहेत. तो जाऊया पुन्हा नवीन चेंडूसाठी. व्हाईट खूपच स्वैर मारा आणि खराब गोलंदाजीची आपली स्वतः सिद्धता करतोय. म्हणजे एक स्वैर मारण्याचा भार घेऊन जातोय. तब्बल 5 चेंडू स्पेस केले आणि व्हाईटची अवंतर 5 धावा देऊन गेला मयूर. तर मला वाटते त्याला स्वतःला सिद्ध करावा लागेल. स्वतःचा आत्मविश्वास आणि प्रयत्न
हे सातत्याने जरा कायम ठेवावे लागतील. तर जाऊया ओव्हर द विकेटसाठी. सुरेख गोलंदाजी आता मला वाटतं थोडासा कमबॅक करतोय. नक्कीच प्रेशर थोडासा रिलीज केलाय त्याने. नक्कीच स्वतःवरचं जे ओढावलेलं सावट दूर करतोय, बाजूला सारतोय आणि नक्कीच कमबॅक करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. तर द्वारली संघाचा स्कोअरचा विचार केला आपण धावपटावर तर 16 धावा. विनायक मनोज मैदानामध्ये आलेली सलामीची जोडी अजूनही मैदानात पाहतोय. बिनबाद 16. नक्कीच फार मोठा आक्रमण बिग हिट केला आहे, परंतु पाहूया हा येईल एक मॅक्झिमम बिग 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 षटकार. आता मी म्हणाल थोडासा वेग घेतला आणि धावसंख्या पाहतोय द्वारली संघाची 22 लॉस ऑफ 0 विकेट्स. द्वारली पक्ष विकी स्पोर्ट्स कोकसे या दोन संघांमध्ये बिग बॅटल पाहायला मिळतोय. नक्कीच दोन्ही संघ तेवढं ताकदवार असल्या कारणाने तेवढंच चुरशीचा हा सामना आज इथे जमलेला तमाम क्रीडारसिक प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेतो 1916 मध्ये. तर जाऊया मैदानामध्ये. विनायक आणि मनोजचं जर वैशिष्ट्य बघितलं तर मनोजच्या बॅटमधून तब्बल 17 धावाची इनिंग बघायला मिळाली. नक्कीच एक धाव येते. स्वीपर कव्हरला शतरक्षक जज करेल. तत्पूर्वी फेकीतो सुद्धा चांगली बघायला मिळाली आणि नक्कीच एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या येते 23 धावा. 23 लॉस ऑफ 0 विकेट्स. बिनबाद 23 धावा म्हणजे एक सन्मानजनक स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. द्वारली संघ येणारे चेंडू अजूनही रिलीज करेल, स्पेस करेल. हो, स्वतःला शफल एक्झिक्यूट केला. फटक्यात ताकद होती, नजाकत होती आणि बॉटमचा बघा एकदम योग्य रीतीने वापर केला. चेंडू येतोय एक डाबर चोनप्लास आई एकविराचा चषकाचा संघर्षमय चौकार. तर धावसंख्या स्कोर बरोबर 27-27. येणारे 13 चेंडू 27 धावांचं विजयाचं लक्ष आहे. नक्कीच दोन्ही बाजूने तेवढीच आग लागले मला वाटतं या मैदानामध्ये. ओ स्ट्रेट डाव फटका, परंतु शतरक्षक सजलय. नक्कीच षटक संपतंय. तर 2 षटकांचा वाजवी खेळ बघितला तर 28 धावा इथं बघायला मिळाल्या. खूप सुरेख कॉन्ट्रीब्युशन दिलंय ते. बिनबाद मनोज असेल, विनायक असेल. नक्कीच गोलंदाजीचे थोडीशी दमछाक करताना या मैदानामध्ये नक्कीच गुड बॅटल आणि खरोखर सामना हाय व्होल्टेज या मध्ये प्रेक्षकांना बघायला मिळतोय. कारण धावसंख्या 2 षटकांचा विचार केला तर 28 धावा या मैदानामध्ये एकतर्फे खेळून काढला बिनबाद मनोज आणि विनायक यानं द्वारली संघासाठी. तर 28 धावा. येणारे 12 चेंडू 26 धावा विजयासाठी. यापुढील 12 चेंडू 26 धावेचं लक्ष द्वारली संघाला. पाहूया गोलंदाजी आता थोडासा विचार करते. नक्कीच विचार करावा लागेल कारण हाय व्होल्टेज मॅच आहे आणि 12 चेंडू 26 धावाचं लक्ष फार मोठं नाहीये. एक माफक आव्हान आहे कारण येणारे 12 चेंडू सर्व काही सांगून जातील 13च्या सरासरीने रन रेटने सामना घ्यायचे आपल्याला मैदानामध्ये जिंकण्यासाठी ते विकी स्पोर्ट कोकसे या संघाला. नक्कीच जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा प्रेक्षकांचा मान्यवरांचं या आई चषकाच्या सोहळ्यामध्ये पुन्हाच्या सहर्ष स्वागत करते. दुपारच्या सत्रामध्ये तसेच जमलेला 10 क्रिक लाईव्ह माध्यमातून जोडलेला श्रोता वर्ग प्रेक्षक असेल त्यांचं सुद्धा या दुपारच्या सत्रामध्ये आज मेगा फायनल ग्रँड फायनलच्या दिवशी पुन्हाच्या स्वागत करतो आणि इथे प्रेक्षकांच्या समवेत या मैदानामध्ये कारण सामना फार हाय व्होल्टेज आहे. 28 धावा, येणारे 12 चेंडू, विजयाचं 26 धावा हे समीकरण. नक्कीच सुरेख खेळ.
तर भूषणच्या गोलंदाजीमध्ये निर्धाव चेंडूची सांगता करते. सुरुवात तर खूप चांगली बघायला मिळाली. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना भूषणचं ओव्हर द विकेटसाठी सुरेख टॅप केला चेंडूला आडव्या पट्ट्याने, परंतु धावा येणं फार महत्वाचं राहील. नक्कीच धावसंख्या पाहतोय, धावसंख्या येते 29. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना तत्पूर्वी जाऊया माझ्या समवेत जोडले जातील कॉमेंट्रीसाठी समालोचन कक्षामध्ये सुदर्शन यांच्या समोर एक सुमधुर सुमंगल असा आवाज त्यांच्या वाणीचा आपण इथं घेणार आहोत. तर ओटू सुदर्शन. पुढील चेंडू घेऊन नक्कीच भूषण पुन्हा एकदा थोडीशी निश्चितच जास्त स्पिन झाला हा चेंडू आणि त्याच कारणास्तव हा वाईट चेंडू. धावसंख्या वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना द्वारली संघ आतापर्यंत 30 धावा धावफलकार लावण्यावर यशस्वी होताना 54 धावसंख्येचा पाठलाग करताना द्वारली संघ. पुढे चेंडू घेऊन भूषण. पुन्हा एकदा चेंडू फिरवला होता, सुंदर फटका आणि चेंडू जाईल पॅरल स्ट्रोक 6 धावांसाठी षटकार. तर या षटकाराच्या सहाय्याने धाव फलक वाढतोय, धाव फलक जाऊन पोहोचतोय 36 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सुंदर फटका आणि हा चेंडू जाईल बॅक टू बॅक दुसरा षटकार. चला चेंडू द्यायचा ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये. स्वयंसेवक तो चेंडू द्यायचा आहे मध्ये. लागोपाठचे 2 षटकार मनोजच्या बॅट मधून पाहायला मिळतात. त्याला धाव फलक संख्या आपण पाहू शकता 42 धावा. अजूनही 12 धावांची गरज. 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज विजयासाठी. द्वारली संघ 54 धावसंख्येचा पाठलाग करताना द्वारली संघ 42 तर बनवल्यात, अजून देखील 12 बनवायच्यात.
वयात सामन्याकडे द्वारली संघ फलंदाजी करत असताना 42 धाव फलकावर धावसंख्या आपण पाहू शकता. 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 7 चेंडू आणि 12 धावेची गरज द्वारली संघ. मनोज इथे मात्र कुठेतरी मोठे फटकेबाजी करत असताना मनोज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुंदर फटका स्ट्रेट ड्राईव्ह आणि या चेंडूवर निश्चित थोडंसं क्षेत्ररक्षण करा. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि निश्चित नकार दिला जातोय. एक धावील एका धावेच्या मदतीने धाव फलक संख्या येते 43 धावा. 3 षटके इथे समजा झाल्यात. एकही गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं नाहीये ते उक्से संघाला. आणि निर्णायक षटक घेऊन सज्ज होईल बंटी. निश्चितच कर्णधाराने बंटीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 6 चेंडू आणि 11 धावेची गरज निश्चितच द्वारली संघाला. धाव करता संख्या आपण पाहू शकता 43 धावा. बंटी पहिला चेंडू घेऊन निश्चितच सज्ज होईल. तर स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता मनोज. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता परंतु चेंडूला इतकी उचकळी नव्हती. चेंडू जाईल क्षेत्ररक्षक तोपर्यंत फिकी करेल, थ्रो करेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथे 2 धावा निश्चितच पाहायला मिळत आहेत. त्या धाव फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25. या आकड्यावरती शेवटचे चेंडू शिल्लक असतील 5 आणि 5 चेंडूंमध्ये 9 बनवायचे आता. मनोज याच मनोजने मागील षटकामध्ये निश्चितच 2 षटकार लगावले गेले होते. हाच मनोज आता मात्र आपल्याला स्ट्राईक एंडला पाहू शकता. धावसंख्या येते 45. 9 बनवायच्यात अजूनही 5 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा हा फटका मनोजचा आणि चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. षटकार. आहे 4 चेंडू आणि 3 धावांची गरज जाऊ घ्या. तर धाव फलकांची संख्या पाहू शकता 51. तर मनोजच्या वैयक्तिक आपण पाहू शकता 15 चेंडू आणि 39 धावांची एक तोफानी खेळी मनोजच्या बॅटमधून पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण पाहू शकता फलंदाजीकरिता विनायक 5 चेंडू आणि 6 धावसंख्येवर खेळतोय. मनोजने बघितलं गेलं तर निश्चितच आपल्या संघाकरिता खूप मोठी खेळी स्वीकारली आहे. 4 चेंडू 3 लागत असताना विनिंग स्ट्रोक मनोजच्या बॅट मधून सामना इथे फिनिश केलाय. द्वारली संघ इथे विजयी होतोय. चला घोरपे संघ आणि त्याचबरोबर द्वारली संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकी